आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत की फ्रॅक्शन मोठा आणि छोटा कसा ओळखायचा हे पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता स्टार्ट करूया। इथे मी काही फिगर काढलेले आहेत बघा। In the picture given below, each of the strip of equal length has some shaded part. Write the fraction shown by the shaded part of each strip in the box next to it. बघा मी शेडेड केलेला आहे, मला पेनने जेवढं जमलेलं आहे तेवढं मी तुम्हाला शेडेड करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा इथे शेडेड मी करून ठेवलेला आहे, पण माझा पेन थोडासा प्रॉब्लेमॅटिक होतोय, पण समजा तुम्ही की हे मी जो केलेला आहे हा पार्ट शेडेड आहे सगळा, बरोबर। आता बघा फर्स्ट हा किती पार्ट, याचे दोन इक्वल पार्ट केलेले आहेत, मग शेडेड पार्ट किती घेतला, 1 पार्ट, किती पैकी 2 पैकी, म्हणजे 1/2 पार्ट शेडेड आहे। याचे किती पार्ट आहेत, 3 पार्ट आहेत, ते आपण खाली लिहितो आणि शेडेड किती आहे 1, तो आपण वरती लिहिणार। याच्यामध्ये किती पार्ट आहेत, एकूण 4 पार्ट आहेत। शेडेड किती आहे 1, 1/4, 1/3, 1/2 हा न्यूमरेटर, हा आपला डिनॉमिनेटर। डिनॉमिनेटरला आपण किती इक्वल पार्ट केले ते लिहितो आणि न्यूमरेटरला आपण त्यातले किती पार्ट घेतले किंवा किती पार्ट शेडेड आहेत ते लिहिलेले आहे। इथे किती पार्ट आहेत 1, 2, 3, 4, 5 पार्ट। डिनॉमिनेटरला किती घेतले 1 आणि याच्यामध्ये 6 आहेत, त्याच्यापैकी 1 घेतला 1/6। आता तुम्हाला काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे। पहिला क्वेश्चन विचारला, तुम्ही बुक समोर उघडून बसा, प्रत्येक वेळेला तुम्हाला लिहून इथे घेणार नाही, तुम्ही बुक उघडा, आपण डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करायला घेणार आहोत। पहा आता आपण सगळ्यात पहिलं बघूया, विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन, विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन। बघा तुम्हाला विचारलंय 1, 2 और 1/3 याच्यामधला स्मॉलर फ्रॅक्शन कोणता आहे असं विचारलंय तुम्हाला। विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन, याच्यामधला स्मॉलर फ्रॅक्शन कोणता आहे, तुम्ही आता हे पिक्चर बघून सांगायचं। बघा हा आहे 1/2, हा आहे 1/3, कोणता छोटा दिसतोय तुम्हाला, तर 1/3 हा आपल्याला छोटा दिसत आहे, म्हणून यातला स्मॉल फ्रॅक्शन कोणता आहे तर 1/3 आहे। पहा तुम्हाला इथे काय विचारलेलं आहे की कोणता फ्रॅक्शन स्मॉलर आहे, तर याच्यामध्ये 1/3 दिसतोय ना तुम्हाला इथे, हे सेम स्ट्रिप्स आहेत, फक्त पार्ट ह्याचे जास्त करून फ्रॅक्शन केलेले आहेत, मग कोणता स्मॉलर आहे 1/3 इज अ स्मॉलर फ्रॅक्शन। समजते तुम्हाला। आता इथे बघा, इथे तुमच्या मी एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला की हे पार्ट प्रत्येक वेळेला तुम्हाला समोर असणार नाही, तर स्मॉलर फ्रॅक्शन हा कोणता असतो तर ज्याचा न्यूमरेटर सेम आहेत, बघा इथे बरोबर, ज्याचा न्यूमरेटर सेम आहे आणि डिनॉमिनेटर ज्याचा मोठा तो फ्रॅक्शन स्मॉलर, उलटा आहे बघा इथे, आणि ज्याचा डिनॉमिनेटर लहान असतो तो फ्रॅक्शन मोठा, म्हणजे 1/2 इज ग्रेटर दॅन 1/3। का, कारण ह्याचा डिनॉमिनेटर छोटा आहे, बघा इथे उलटा आहे, डिनॉमिनेटर छोटा असतो तो फ्रॅक्शन मोठा असतो। सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन 1/5 और 1/6 यातला कोणता फ्रॅक्शन स्मॉलर आहे। पहा कोणता फ्रॅक्शन स्मॉलर आहे यातला, तुम्ही इथे बघा, इथे पहा आधी मग सांगा मला, तर 1/6 हा स्मॉलर आहे, 1/6 इज अ स्मॉलर फ्रॅक्शन। बघा इथे परत मी तुम्हाला सांगितलेलं लक्षात येत आहे का, इथे मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगितलेली आहे की जर न्यूमरेटर सेम असेल आणि डिनॉमिनेटर ज्याचा लहान तो फ्रॅक्शन मोठा, इथे छोटीशी एक ट्रिक आहे ही, हा डिनॉमिनेटर लहान आहे की नाही म्हणून हा फ्रॅक्शन मोठा आहे आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन छोटा, उलटा आहे इथे, डिनॉमिनेटर जो मोठा तो फ्रॅक्शन छोटा लहान। पहा इथे लक्षात घ्या, हे ट्रिक लक्षात घ्या। थर्ड आहे तुम्हाला विचारलेलं आहे की विच इज द बिगर फ्रॅक्शन, कोणता बिगर फ्रॅक्शन आहे 1/3 और 1/5 यातला बिगर फ्रॅक्शन कोणता आहे। पहा इथे तुम्ही पहा, हा झाला 1/3 आणि हा 1/5, कोणता मोठा आहे तर 1/3। 1/3 इज अ बिगर फ्रॅक्शन, बरोबर। मी परत तेच सांगते की याचा न्यूमरेटर 1 आहे, सेम आहे, पण त्याचा डिनॉमिनेटर कोणता मोठा आहे, म्हणजे खालचा डिनॉमिनेटर जो कोणता मोठा आहे हा मोठा आहे, म्हणून हा लहान, आणि ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा। इथे उलटा आहे, डिनॉमिनेटर स्मॉलर फ्रॅक्शन बिगर, डिनॉमिनेटर बिगर फ्रॅक्शन स्मॉलर। हे ट्रिक आहे, मी थोडीशी तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही, मी एक ट्रिक तुम्हाला सांगितली, ती लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला हे असेलच असं नाही डोळ्यासमोर। आता आपल्याला एक फोर्थ क्वेश्चन विचारलाय, राईट स्मॉलर दॅन अँड ग्रेटर दॅन असे ऑप्शन आहेत, हे तुम्ही राईट करायचे आहेत, खाली जे तुम्हाला दिलेले आहेत। पहिलं आहे
1/3 आणि 1/2. आता पहा 1/3 आणि 1/2 मध्ये स्मॉलर कोणता आहे आणि ग्रेटर कोणता आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही इथे पहा किंवा मी सांगितलेली ट्रिक सुद्धा यूज करा. पहा आता इथे बघा 1/3 आणि 1/2. इथे बघा तुम्ही 1/3 हा आहे, 1/2 हा आहे. कोणता फ्रॅक्शन मोठा आहे तर 1/2. आणि मी सांगितल्या ट्रिक मध्ये सुद्धा बघा डिनॉमिनेटर जो स्मॉलर आहे तो फ्रॅक्शन मोठा. मग इथे साईन येणार असं की 1/3 इज लेस दॅन 1/2. इथे बघा 1/3 आणि 1/4 कोणता मोठा आहे कोणता स्मॉलर आहे तर 1/4. इथे बघा इथे तुम्ही बघू शकता 1/3 आणि 1/4. मग 1/3 हा मोठा आहे दिसतो ना तुम्हाला इथे. आणि ट्रिक नुसार सुद्धा ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर तो फ्रॅक्शन बिगर. इथे बघा इथे सुद्धा ट्रिक यूज केली तर हा तुमचा बिगर येणार आहे. 3 आहे ना इथे सुद्धा बघू शकता 1/3 आणि 1/5 कोणता मोठा आहे 1/3. 1/5 इज स्मॉलर दॅन 1/3. आणि इथे तुम्हाला 5 आहेत ते कम्पेअर करायला सांगितले. बघा इथे ट्रिक यूज केली तर हा 2 स्मॉलर आहे म्हणून हा मोठा. इथे ह्या दोघांच्या ट्रिक यूज केली तर हा 3 स्मॉलर म्हणून हा मोठा. या दोघांच्या ट्रिक यूज केली 4 स्मॉलर म्हणून हा मोठा. या दोघांच्या ट्रिक यूज केली तर 5 स्मॉलर म्हणून हा मोठा. ट्रिक नाही यूज केली आणि इथे पाहिलं तरी सुद्धा बघा 1/2 हा 1/3 पेक्षा बिगर आहे. 1/3 हा 1/4 पेक्षा बिगर आहे. 1/4 हा 1/5 पेक्षा बिगर आहे. 1/6 हा 1/5 पेक्षा स्मॉलर आहे. म्हणजे 1/5 हा मोठा आहे. बघा ट्रिक पण लक्षात ठेवा आणि ह्या पद्धतीने पण करू शकता. पुढे तुम्हाला सांगितलंय ऍज द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन अँड न्यूमरेटर 1 keeps increasing what happen to the value of the fraction. पुढे बघूया आपण 5th क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला. पहा क्वेश्चन 5 काय आहे तुम्हाला विचारलेला की डिनॉमिनेटर जर इन्क्रीज केला तर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू वाढेल का की कमी होईल. म्हणजे आता बघा हा 1/3 आहे हा तर डिनॉमिनेटर इन्क्रीज केला 1 ने म्हणजे 1/4 होईल. मग ह्याची व्हॅल्यू कमी होईल की जास्त होईल तर याची व्हॅल्यू 1/4 ची व्हॅल्यू ही कमी असणार आहे. म्हणून आन्सर काय येणार 1/3 पेक्षा 1/4 हे कमी आहेत की नाही. 1 ने आपण डिनॉमिनेटर वाढवला तर त्याची व्हॅल्यू ही कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बरोबर ह्याची व्हॅल्यू जास्त आहे पण 1 आपण ह्याच्यामध्ये ऍड केला आणि 4 केले तर ह्याची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. मग आपण कसं लिहिणार ऍज द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर 1 कीप ऑन इन्क्रीजिंग. 1 वाढवला तर काय होणार आहे द व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शन गोज ऑन डिक्रीजिंग. या फ्रॅक्शनची व्हॅल्यू कमी होणार. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की जसा डिनॉमिनेटरची नंबर वाढतात तशी त्याची व्हॅल्यू ही कमी होते. जो डिनॉमिनेटर लहान त्याची व्हॅल्यू जास्त, जो डिनॉमिनेटर मोठा त्याची व्हॅल्यू कमी. उलट आहे इथे हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला 6th क्वेश्चन काय विचारलेला आहे. 6th क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की 1/6 आणि 1/9 याच्यामध्ये स्मॉलर फ्रॅक्शन कोणता. याच्यामध्ये स्मॉलर फ्रॅक्शन कोणता तर हा स्मॉलर फ्रॅक्शन येणार का कारण त्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे. बरोबर की नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन स्मॉलर आहे. लक्षात ठेवा ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन सॉरी हे आपण उलट लिहिलं. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन छोटा आणि ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा. तसंच क्वेश्चन 7 त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. कोणता फ्रॅक्शन कोणता नंबर मोठा आहे यातला हा म्हणून हा फ्रॅक्शन लहान आहे. उलट आहे. याच्यामध्ये कोणता डिनॉमिनेटर मोठा आहे 5 म्हणून हा फ्रॅक्शन छोटा. याच्यामध्ये कोणता डिनॉमिनेटर मोठा आहे हा म्हणून हा फ्रॅक्शन छोटा. जो डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन लहान. इथे बघा इथे इज इक्वल टू येणार कारण हे दोन्ही सेम आहे. इथे कोणता डिनॉमिनेटर आहे मोठा 20 म्हणून हा स्मॉलर हा ग्रेटर. बरोबर हा बिगर हा स्मॉलर कारण याचा डिनॉमिनेटर स्मॉल आहे म्हणून हा बिगर. याचाच कोणता डिनॉमिनेटर स्मॉल आहे हा म्हणून हा फ्रॅक्शन बिगर. उलट आहे जो डिनॉमिनेटर स्मॉलर तो फ्रॅक्शन बिगर. हे सगळं डोक्यात एकदम फिट ठेवायचं आहे. एक 8th क्वेश्चन तुम्हाला लास्टचा विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये की काय सांगितलंय पहा इफ यू हॅव फ्रूट युझिंग द फ्रूट हाऊ विल यू एक्सप्लेन टू फ्रेंड दॅट 1/4 इज लेस दॅन 1/2. मग हा लहान का आहे आणि हा मोठा का आहे मी सांगते बघा. हा फ्रूट आहे समजा. हा दोन्ही सेम फ्रूट आहेत. एका फ्रूटचे 4 पार्ट केले एकाचे 2च पार्ट केले त्यातला 1 पार्ट घेतला. बरोबर म्हणजे किती घेतला
हा पार्ट घेतला, बरोबर. आणि ह्याचे 2 पार्ट पैकी हा पार्ट घेतला, म्हणजे कोणता मोठा आला, कोणाला जास्त फ्रूट मिळेल, कोणत्या फ्रूट मधलं 1/2 की 1/4, तर 1/2 म्हणून हा स्मॉलर आहे आणि हा बिगर आहे. इथे आपलं कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा मी रूल तुम्हाला सांगितलेला आहे. हे सगळं शिकलात ते तर चांगलंच आहे, पण याच्यापेक्षा महत्वाचा रूल असा आहे की ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर असतो, ज्याचा स्मॉलर असतो तो फ्रॅक्शन बिगर, ज्याचा डिनॉमिनेटर बिगर तो फ्रॅक्शन स्मॉलर. हे लक्षात घ्या. सगळ्यात हे लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर स्मॉलर डिनॉमिनेटर बिगर फ्रॅक्शन, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्मॉलर डिनॉमिनेटर बिगर फ्रॅक्शन, बिगर डिनॉमिनेटर स्मॉलर फ्रॅक्शन, हे लक्षात ठेवायचं आहे. इथे आपलं कंपॅरिझन कंप्लीट झालेलं आहे. पहा, पुढे आहे तुम्हाला फ्रॅक्शन्स रिलेटेड टू सेट. बघा, याच्या आधी आपण काय बघितलेलं आहे, हा आपण सॉल्व्ह केलेले आहेत सगळे एक्झाम्पल, कंपॅरिझन केलेले आहेत, बरोबर. कंपेअरिंग फ्रॅक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पाहणार आहोत फ्रॅक्शन रिलेटेड टू सेट. म्हणजे ह्याच्यात काहीही अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगणार आहे. बघा, आता तुम्हाला इथे 4 कॅन्डल्स दिलेले आहेत, बरोबर. इन दिस पिक्चर देअर आर सेट ऑफ 4 कॅन्डल. इट has been divided into 2 equal part and 1 part has been colored. That is 1/2 part has been colored, 1/2 of 4th is 2. म्हणजे इथे एकूण पहा, हा तुम्हाला एकूण इथे 4 कॅन्डल दिलेल्या आहेत, बरोबर. त्या 4 कॅन्डल पैकी हाफ म्हणजे किती, ह्या हाफ कॅन्डल कलर केलेले आहेत. म्हणजेच ह्या 4 पैकी हाफ कलर केल्यात, म्हणजेच किती कलर केल्यात, 2 कलर केल्यात. म्हणजेच 4चा हाफ किती आहे, 2. कळतंय, 4चा हाफ पार्ट किती आहे, 2. तसंच खाली इथे बघा काय सांगितलेलं आहे, देअर इज सेट ऑफ 8 मार्बल. 8 मार्बलचा सेट आहे. 4 8 मार्बलचा सेट आहे हा. 1 2 3 4 8 प्रत्येकात 2-2 मार्बल आहेत, बरोबर. 8 मार्बल, 2 2 2, ह्या 2 2 2 2 8, बरोबर. आता त्यातला 2-2चा सेट आहे, 1 सेट कलर केलेला आहे. म्हणजेच किती सेट कलर केलेला आहे, 1/4. बघा, 4 पार्ट केलेत ना त्यातला 1/4 कलर केलेला आहे. म्हणजेच किती कलर केल्यात, 2 कलर केल्यात. म्हणजेच 8चा 1/4 पार्ट म्हणजे किती असतो, 2. जास्त कन्फ्यूज होऊ नका, आपण डायरेक्ट एक्सरसाइज सोडवू म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. बघा, इथे काय सांगितलंय, सर्कल द पोर्शन ऑफ अ सेट इक्वल टू गिवन फ्रॅक्शन. म्हणजे इथे एक तुम्हाला फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि इथे सेट दिलेले आहेत. तर ह्या फ्रॅक्शन इतके ह्या सेटला तुम्ही काय करायचं आहे, सर्कल. आता इथे 1/2. आता बघा, डिनॉमिनेटरला किती आहेत, किती पैकी 1 पार्ट आहे, 2 पैकी. मग इथे 2 अवेलेबल आहेत, बरोबर. मग 2 पैकी 1 म्हणजेच किती झाला, हा 1/2. इझी आहे एकदम. पुढे बघा, पुढे तसं नाहीये. पुढे 6 आहेत, खाली लीफ आहेत, लीफ तुम्हाला 6 दिलेले आहेत आणि फ्रॅक्शन 2/3. आता काय करायचं तुम्ही लक्षात घ्या, डिनॉमिनेटरला नंबर किती आहे, 3. म्हणून या 6 ह्याचे 3 पार्ट करायचे. 3 पार्ट करण्यासाठी हा 1 पार्ट होईल 2चा, हा 2nd पार्ट आणि हा 3rd पार्ट. काय केलं मी, 2चे 3 पार्ट केलेत. का, कारण आपल्याला डिनॉमिनेटर किती आहे, 3. म्हणून 2चे असे मी 3 पार्ट करून घेतले, कारण डिनॉमिनेटर 3 आहे. यातले 2 पार्ट घ्यायचे आपण, म्हणजे किती घेणार, 4, बरोबर. किती घेणार आपण, यातले 4 पार्ट घेणार. म्हणून यातला सर्कल आपण किती पार्टला करणार, 4 पार्टला. का केला, कारण 2/3, 6चे 2/3 म्हणजे 4 येणार आहेत. पुढे बघा, 3/4 सांगितलेलं आहे. डिनॉमिनेटरला नंबर कोणता आहे, 4. मग ह्याचे खाली 8 आहेत, ह्याचे पहिले 4 पार्ट करून घ्यायचे. जे बॉल 8 दिसत आहेत त्याचे 4 पार्ट करा. कितीचे पार्ट होतील, 4 पार्ट केले ते एक पार्ट कितीचा होणार आहे, 2चा. हा 1, हा 2, हा 3 आणि 4. आणि ह्याच्यापैकी किती पार्ट तुम्हाला घ्यायला सांगितले, 3. म्हणून हे 3 पार्ट मी इथे घेतलेले आहेत सर्कल करून, बरोबर. म्हणजे 3 किती झाले, 6. अशा पद्धतीने पुढचं पण आपण सॉल्व्ह करूया. पुढे काय सांगितलंय, 2/4. आता 2/4 सांगितले आहे, तर इथे आहेत किती फ्रुट्स, 4च आहेत. म्हणजे प्रश्नच नाहीये आपल्याला काय, त्यातले 2 आपण फक्त सर्कल करायचे आहेत, बरोबर. पुढे 1/5 सांगितलेले आहेत. आता स्टार ह्या 10 आहेत. सांगितलंय काय, 1/5. डिनॉमिनेटर कितीचा आहे, 5. म्हणजे ह्याचे किती पार्ट तुम्हाला करायचे आहेत, 5 पार्ट. बघा, 1 पार्ट, 2 पार्ट,
3 पार्ट, 4 पार्ट आणि 5 पार्ट. त्यातले किती पार्ट तुम्हाला घ्यायचे आहेत? 1 फक्त. म्हणजे किती घेतलेत तुम्ही? 2 स्टारला 1/5 म्हणजे 2 स्टार घेतलेले आहेत. नेक्स्ट बघा 3/5. आता इथे 5 डिनॉमिनेटर आहे, म्हणजे तुम्हाला दिलेल्या आईस्क्रीमचे किती पार्ट करायचे आहेत? 5. ऑलरेडी 5 पार्ट आहेत. 1 2 3 4 5. त्यातले तुम्हाला किती घ्यायचे आहेत? 3 ला सर्कल करायचं आहे. 3/5. पहा इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तसंच हा लेसन सुद्धा इथे कंप्लीट झालेला आहे. एकूण ह्या लेसनचे 4 पार्ट झालेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि हे सगळे प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत. आणि प्लेलिस्टची लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये देणार आहे. ती लिंक ओपन केलीत कमेंटमधली की तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील आत्तापर्यंत झालेले मॅथ्सचे. त्यातले तुम्हाला जो पाहायचा आहे तो पाहू शकता.